देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे। त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी आमदार संजय केळकरही उपस्थित होते। ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे। या पार्श्वभूमीवर आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत। त्यातीलच एक असलेल्या आगरी सेनेनं आपला बिनशर्त पाठिंबा भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजितदादा गट, महायुतीला जाहीर केल्यानं महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड झालंय। देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच असल्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आगरी सेनेच्या नेत्यांनी सांगितलं। दरम्यान आमदार संजय केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्राची संघटना असलेल्या आगरी सेनेचाही पाठिंबा लाभल्यानं महायुतीची ताकद कैकपटीनं वाढल्याचं सांगितलं। भिवंडीत दोन भूमिपुत्र एकमेकांविरोधात उभे आहेत। त्यातील एक शरद पवारांचे उमेदवार असून आगरी सेना नेमकी कुणाच्या पाठीशी राहील असं विचारलं असता आगरी सेनेचे मेघनाथ पाटील यांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं। गेली 36 वर्ष आगरी सेनेचं नेटवर्क गावोगावी पोहोचले, परंतु शरद पवारांनी आजवर कधीही आगरी समाजाला सत्तेत सामील करून घेतलं नाही। केवळ मार खायला आणि निवडणुकीत पडायला त्यांना आगरी समाज हवा असतो। याचमुळे आगरी सेनेनं भिवंडीतही महायुतीच्या कपिल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याचं स्पष्ट केले। आज आगरी सेनेने ही या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली 35-36 वर्ष कार्यरत आहे, यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे। हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत। मग ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना आगरी सेना आहे। ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो। आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता, अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो। भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचं पेव फुटलं असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेनं यावर तातडीनं आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामं, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्नही गंभीर झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचं सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. ठाणे महापालिकेनं देखील याबाबत मागं राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनानं शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एखाद्या होर्डिंग्जमुळे मेट्रोचं काम रखडलं असेल आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करू असंही केळकर यांनी सांगितलं. अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली, परंतु संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अनधिकृत बांधकामांप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. नाही, या होल्डिंग असो किंवा कुठलाही शेड असो, याच्या संबंधामध्ये त्या ठिकाणच्या प्रभाग समिती असतील, तिथले सहाय्यक आयुक्त, उपायुक्त असतील, यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. आता झाडं पडली, काल एवढा पाऊस आला, रस्त्यावर सगळीकडे जवळजवळ 2 डझन ठिकाणी झाडं पडली. आता निवडणुकीच्या काळात अधिकारी निर्णया कामामध्ये व्यस्त असतील, पण निवडणूक संपता क्षणी ताबडतोब या झाडांच्या संबंधामधल्या ज्या रस्त्यावर जे दुतर्फा झाडं आहेत त्यांच्या फांद्या, त्याची छाटणी, सोसायटीमधल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करते. कॉस्टली आहे, सोसायट्यांना परवडत नाही, ती तशाच राहतात झाडं आणि मग ते झाडांच्या फांद्या पडतात, गाडीचं नुकसान होतं, मनुष्यवध होतो, मनुष्य त्या ठिकाणी तो देखील मृत्युमुखी पडतो. आणि त्याच्यामुळे 20 तारखेनंतर ताबडतोब पहिल्यांदा कुठलं काम करायचं असेल तर नाले आणि हे वृक्षाची छटाई. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रेल्वे स्थानकादरम्यान लोकल पकडताना चेंगराचेंगरी झालेल्याचा व्हिडिओ संपूर्णपणे व्हायरल झाला होता. त्याच अनुषंगानं आता नंदकुमार देशमुख, उपनगरीय रेल्वेचे अध्यक्ष, प्रवासी महासंघ अध्यक्ष यांनी रेल्वेला एक सुझाव दिलाय की प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 या दरम्यान एक 24 डब्यांची एक्सप्रेस गाडी चालू करावी, जेणेकरून ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकांची जी प्रचंड गर्दी होत आहे त्यावर नियंत्रण आणलं जाईल आणि प्रवाशांना येण्या-जाण्याकरिता सोपा मार्गही मिळून येईल. नंदकुमार देशमुख यांनी ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ज्या पद्धतीनं लोकांची संख्या वाढत चालली आहे त्याच अनुषंगानं उपनगरीय रेल्वे संघटना म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला ही बाब वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. ठाण्यातील वाढलेली जनसंख्या आणि येणाऱ्या चाकरमान्यांकरिता लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी उपनगरीय रेल्वे संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे. नमस्कार, मी नंदकुमार दत्तात्रय देशमुख, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष. गेले 35-40 वर्ष मी रेल्वेची सेवा करत आहे. तर सध्या जो चिंताजनक विषय आहे, रेल्वे ही आपली जीवनवाहिनी आहे, परंतु या रेल्वे प्रवाशांच्यामध्ये लाखोच्या संख्येने दिवसेंदिवस वाढ होत आहेत. आता आपण हे ठाणा स्टेशनला उभे आहोत. 6 लाख प्रवासी या ठाणा स्टेशनवरून प्रवास करत असतात. तर सर्व चेंगराचेंगरीला यांना सामोरे जावे लागते. सर्व लोकल गाड्या प्लॅटफॉर्म कमी पडत असताना जे तातडीने विषय व्हायला पाहिजे ते होत नाहीत. आम्ही रेल्वेला सारखे प्रशासनाला सुचवत असतो, सूचना करत असतो, परंतु वेळेत पूर्ण न केल्यामुळं आज फार मोठा प्रवाशांच्यावर प्रसंग आलेला आहे. 5वी 6वी लाईन 3rd कॅरिडॉर यांनी फक्त कुर्ला ते कल्याण अशा मेल एक्सप्रेस चालवल्या जातात.
तर आम्ही क्राऊड कंट्रोल करण्याकरता अनेक सजेशन देत आहोत. त्यापैकी एक नंबरचं सजेशन म्हणजे पूर्वी अशी होती की 24 डब्याची जर एक्सप्रेस अशी थर्ड कॅरिडॉरवरून चालवली तर बरीच पब्लिक कंट्रोल होऊ शकते. त्याचप्रमाणे कुर्ल्याच्या पुढे कुर्ला CST 5वी 6वी लाईन व्हावी म्हणून लँडचा काही प्रॉब्लेम असेल तर आता टेक्नॉलॉजी बहुत अद्ययावत पुढे गेलेले आहे, तर एलिव्हेटेड रोड तुम्ही करू शकता. रेल्वेवाले पण सजेशन देतात, पण हे करायचं कोणी, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायचा. याच्यामुळे सोपं काम कठीण होतं, कारण वेळेत कार्यवाही न झाल्यामुळं हे सर्व घडत आहेत. आम्ही हे ज्या सुविधा आहेत 3री लाईन 4थी लाईन 5वी लाईन इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे. त्याकरता आम्ही सबर्बन स्पेशल झोन व्हावं असं अनेक वर्षापासून रेल्वेकडे मागणी करत आहोत, परंतु रेल्वे दुर्लक्ष करत आहे. तरी गेले 10-15 दिवसामध्ये अतिशय ॲक्सिडेंटमध्ये माणसं चेंगरून मरत आहेत आणि हा विषय चिंतेचा झालेला आहे. कालची परिस्थिती बघाल तुम्ही, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल फेल झाल्यामुळं अक्षरशः वाईट वाटतं का काय होणार आमच्या पब्लिकचं, परंतु डोळे झाक करून या विषयांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे चिंताजनक बाब आहे. तरी मी या आमच्या प्रवासी माध्यमांच्या वाटून रेल्वे प्रशासनाला विनंती करीत आहेत का जे तातडीची सेवा मिळायला पाहिजे, जे आम्ही सूचना करतो त्याकडे तातडीने लक्ष द्यावं हीच विनंती. धन्यवाद. सब मिलके आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ठाण्यातील तलावपाळी परिसरात OBC प्रतिष्ठानच्या वतीनं शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती OBC प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला. रणविजय ढोल पथक, सारजी लेझिम पथक यांच्या सहभागासह निघालेल्या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. यावेळेस आयोजक प्रफुल्ल वाघोले यांनी ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आल्याचं सांगितलं. काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजीराजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या सोहळ्याच्या आयोजनात मंगेश आवळे, नितीन लांडगे, रवींद्र कोळी, विजय त्रिपाठी, जितेंद्र यादव, रमानंद यादव, संतोष राणे, निलेश हातणकर, महेश मोरे, संतोष मोरे, गजानन चौधरी, अनिल नलावडे, चैतन शिंदे, शिवाय एगडे, प्रतिभा शिर्के, सुभाष देवरे आदींनी मोलाची भूमिका बजावली होती.